तुमचे पण केस गळत असतील ना, तर मग आहे ना, हे बघा आता मी जे लावलेलं आहे ते तुम्हाला पुढे सांगते काय लावलेलं आहे. आणि खरंच खूप छान असा रिझल्ट भेटतो आणि माझे केस पण खूप छान असे वाढायला सुरुवात झालेली. आता पुढे सांगते. त्याच्या आधी चला इथे आहे ना मी कारल्याची भाजी बनवून घेते. आणि नॉर्मल असं थोडंसंच तेल घातलेलं आहे. हे बघा, जास्त तेलाचा वापर करत नाही मी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घातलेली आणि कांदा आहे ना मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला आहे. कांदा थोडासा आहे ना जास्त घातला आहे. कांदा पण छान परतून घेतला आणि खलबत्त्यामध्ये ना हिरव्या मिरच्या, लसूण आहे ना आबडधोबडच असं ठेचून घेतलेलं आहे. छान लागते अशी भाजी, तुम्ही नक्की खरंच करून बघा. आणि थोडीशी हळद घातलेली आहे. छान मिक्स करून घेऊ आणि मीठ घालून घेतलेले. आणि कारल्यामध्ये मीठ आहे ना पहिले लावेल असेल ना त्याला तर थोडंसं कमीच मीठ टाकायचं. आणि इथे आहे ना थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली. आता मी कारले ना फक्त 5 मिनिटासाठी ना 5 ते 10 मिनिटाच्या आतच मी म्हणजे कारल्याला थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवली ती. आणि कारले फक्त धुवून घेतलेले, नॉर्मल फक्त पाणी घालून धुवून घेतले. जास्त पिळलं पण नाही, ते पाणी जास्त काढून नाही टाकलं आणि त्याचंच पाणी तयार झालेलं इथे बघू शकता. आणि छान आता कारले टाकून दिलेले आहे. भाजी एकदम अशीच राहती आणि तिचा कलर अजिबात जात नाही. आता झाकून ठेवणार आहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये कारल्याची भाजी तयार होणार आहे. आता इथे त्याच्यानंतर हे बघा, आज आहे ना मी माझं देवघर आहे ना साफ करायला काढलं, खाली काढलं आणि माझी कॅट तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जाऊन बसलेलं आहे. हे बघा, गोलू आहे नाव त्याचं. आणि चला आता केसांसाठी मी सांगते. हे बघा, तुम्ही नक्की करून बघा, 2-3च वेळेस करून बघा, तुम्हाला एवढा फरक पडेल. रात्री ना 1 चमचा मेथीचे दाणे भिजत घालायचे 1 ग्लास पाण्यामध्ये आणि ते सकाळीच उकळवायचे, त्याचं अर्ध करायचं आणि ते पाणी तुम्ही केसांना लावून बघा आणि त्याचा रिझल्ट बघा, एवढा सुंदर येतो. केस पण गळती कमी होते आणि केस वाढायला पण सुरुवात होते. आणि ह्या पद्धतीने बघा माझे पण केस सुंदर झालेले आहे.